3.5 तास लाईनमध्ये उभं राहून शेवटी आई भवानीचं दर्शन झालंच. दर्शन घेऊन बाहेर आलो, पण ऊन एवढं होतं की आम्हा सगळ्यांनाच खूप तहान लागली होती. म्हटलं पाणी पिण्यापेक्षा उसाचं सरबत घेऊ. 2:15 वाजले होते. तिथून निघायचं होतं आम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी. अक्कलकोटमध्ये येण्याआधी आम्ही थोडंसं जेवण केलं, कारण सकाळी आम्ही 7:30-8 वाजता नाश्ता केला होता. त्यानंतर बराच वेळ गेला होता. जेवण झालं आणि थेट गाडी येऊन अक्कलकोटला थांबली. अक्कलकोटमध्ये जिथे आम्ही चौकशी करायला थांबलो होतो की आम्हाला राहायची सोय चांगल्या प्रकारे आणि मंदिराच्या जवळपास कुठे होईल, तर चौकशीसाठी गाडी थांबवली. तिथं राजेराय मठ आहे आणि मठाच्या समोरच राहायची सोयसुद्धा आहे, म्हणजे भक्तनिवास आहे. तिथं राजेराय मठामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही आहे. म्हणजे भक्तांसाठी, म्हणजे बाहेर गावावरून जे येतात त्यांच्यासाठी आहे. आणि खरंच खूप छान चव आहे तिथल्या जेवणाला आणि खूप भारी वाटलं. रूमसुद्धा खूप मस्त होता. नवीनच बांधकाम असल्यामुळं हायजीन तर भारी होती आणि खूप बरं वाटत होतं.